लातूर जिल्ह्यातील औसा इथं एका कारमध्ये एका व्यक्तीला कोंबण्यात आलं. त्यानंतर त्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली होती. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूरच्या औसा तालुक्यात ही घटना घडली होती. वानवडा रोडवर रात्री 12च्या सुमारास घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेत एका व्यक्तीला आधी पोत्यात भरलं, नंतर कारमध्ये कोंबलं आणि जिवंत अवस्थेतच कारला आग लावून जाळलं. या घटनेत या व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेह जळून राख झाला. तिथंच पडलेल्या कड्यावरून, हातातल्या कड्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आणि हादरवणाऱ्या या हत्याकांडात नवा ट्विस्ट आला. नेमकी घटना काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, गाडीतला मृतदेह हा गणेश चव्हाणचा नसून गोविंद यादव नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला, पण पोलिसांच्या तपासात हा हत्येचा बनाव असल्याचं उघड झालं. हा बनाव गणेश चव्हाण यानंच केला होता. आपला अपघाती मृत्यू झाल्याचं त्याला दाखवायचं होतं. गणेशनं 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढला होता. पैसे मिळवण्यासाठी त्यानं स्वतःच्याच हत्येचा बनाव केला. गणेशला याकतपूर रोड इथं गोविंद यादव नावाचा व्यक्ती भेटला. तो दारू पिला होता. त्यानं गणेशकडे लिफ्ट मागितली. गणेशनं गोविंदला लिफ्ट दिली. गोविंद इतका नशेत होता की त्याला धड बसता येत नव्हतं. त्याचवेळी गणेशच्या डोक्यात हा भयंकर कट शिजला. त्यानं गोविंदला जेवणासाठी विचारलं. गोविंदसुद्धा म्हणाला चिकन खाणार. मग गोविंदसाठी एका धाब्यावरून चिकन घेण्यात आलं. ते चिकन गोविंदनं खाल्लं. नंतर तो गाढ झोपी गेला. त्याच अवस्थेत त्यानं गोविंदला ड्रायव्हिंग सीटवर ठेवलं. त्याला सीट बेल्ट लावला. त्यानंतर आपल्या हातातलं कडं गोविंदच्या हातात घातलं. नंतर वानवडा फाट्याजवळ गाडीला पेटवून दिलं आणि स्वतःचीच हत्या असल्याचा बनाव केला. गणेश चव्हाण या हत्येनंतर औशातून फरार झाला. तो आधी तुळजापूर मोडपर्यंत चालत गेला. नंतर कोल्हापूर मार्गे गणेश सिंधुदुर्गात जाऊन पोचला. तिथे जाऊन तो लपला. सर्व काही गणेशनं ठरवलेल्या प्लॅननुसार होत होतं. गणेशचा जळून मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. गणेश मेला असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. पण गणेशला त्याची एक चूक महागात पडली. त्यामुळं त्याचा प्लॅन फसला. तो प्लॅन फसण्याचं कारण होतं त्यानं केलेला एक फोन कॉल. गणेशनं सगळ्या प्रकारानंतरही एका नंबरवरून आपल्या प्रियसीसोबत बोलणं चालू ठेवलं होतं. तो संपर्कात होता. पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासल्यानंतर गणेश प्रियसीच्या संपर्कात होता हे समोर आलं. त्याच्याच आधारे पोलिसांनी कोल्हापूर गाठलं. पुढे सिंधुदुर्गच्या परिसरातच गणेश लातूर पोलिसांच्या कचाट्यात सापडला. गणेश चव्हाणनं 1 कोटीचा टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला होता. पण ज्या प्रियसीसाठी गणेशनं हा कट रचला, त्याच प्रियसीला केलेल्या फोन कॉलनं त्याचं बिंग फुटलं. आधी गणेशचा या अपघातात मृत्यू झाल्याचं सर्वांना वाटलं होतं. त्याच्या नातेवाईक मित्रांनी त्याला श्रद्धांजलीही वाहिली होती. पण हा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच जण हादरून गेले. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडलेली आहे.